नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती अमावास्येसंबंधी असणार आहे. कारण 18 मार्च 2026 वार आहे बुधवार. या दिवशी आहे दर्श अमावास्या. ही अमावास्या 18 मार्चला सकाळी 8:25 सुरू होत आहे आणि 19 मार्च या दिवशी 6:53 सकाळी 6:53 संपत आहे. त्यामुळे अमावास्येसंबंधी ज्या काही सेवा आणि जी काही कामं आहेत, उपाय आहेत, ते आपल्याला 18 मार्चला करायचे आहेत. आता 18 मार्चला सकाळी उठल्यापासून आपल्याला कुठची कामं करायची आहेत आणि सेवा करायच्या आहेत, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सविस्तररित्या. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. आता बघा 18 तारखेला सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या आपल्याला एक काम करायचं आहे. ते असं की अंघोळीच्या अगोदर आपल्याला घरातील जी काही जाळी जळमट आहेत ती काढून टाकायची आहेत. आता अमावास्येच्या दिवशी जाळी जळमटं झटकली जातात. नसेल तरीही आपल्याला सगळीकडे झाडू फिरवून घ्यायचं आहे. घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. जी काही रद्दी वगैरे आहे, भंगार वगैरे असेल तर ते आपल्याला सगळं अंघोळीच्या अगोदर काढून घ्यायचं आहे आणि मग देऊन टाकायचं आहे किंवा मग तुम्ही घंटागाडीत टाकायचं आहे. आणि यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. बघा, काळे तीळ टाकल्याने आपल्यामधील जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे किंवा मग कोणाची दृष्ट लागलेली असेल किंवा वाईट बाधा असेल तर ती निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. काळे तीळ अतिशय प्रभावीरित्या काम करत असतात. त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचेच आहेत. या व्यतिरिक्त बघा, अमावास्येच्या दिवशी गंगा स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे. पण आपण गंगेवर जाऊन स्नान करू शकत नाही. ज्यामुळे आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जर 2 थेंब गंगाजलचे टाकले तर नदीवर जाऊन स्नान करण्याचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं. यामुळे गंगाजल जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्याचे 2 थेंब तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. आता अंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र, संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. या गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि हे हळद मिश्रित गोमूत्र जे आहे ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्या घराची फरशी जी आहे ती पाण्यामध्ये जाड मीठ टाकून पुसून घ्यायची आहे. बघा, जाड मीठ म्हटलं तर निगेटिव्हिटी, नकारात्मकता जी आहे ती काढून घेण्याचं काम करत असते. पूर्वी बघा, लहान मुलांची नजर काढण्यासाठी देखील जाड मीठ आणि मोहरी याचा उपयोग करून लहान मुलांची नजर काढली जायची आणि अजूनही काही घरांमध्ये असं केलं जातं. त्यामुळे आपल्या घराची फरशी जी आहे ती आपल्याला जाड मीठ टाकून पुसायची आहे. अंगण असेल तर अंगणात देखील आपल्याला हळद मिश्रित हे जे गोमूत्र आहे ते शिंपडायचं आहे आणि तिथे जर फरशी असेल तर ती देखील आपल्याला या मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायची आहे. यानंतर आपला मुख्य दरवाजाचा उंबरठा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजा देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे. आणि आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला एक चौमुखी दिवा लावायचा आहे. आता हा जो दिवा आहे तो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी लावलात तरी देखील चालेल. पण हा चौमुखी दिवा, तर यामध्ये चौमुखी दिवा म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 4 वाती ज्या आहेत त्या लावायच्या आहेत. दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचा प्रयत्न करा. मोहरीचं तेल असेल तर ते टाका, नसेल तर दुसरं साधं कोणतं जे तुमच्याकडे तेल असेल ते आपण टाकायचं आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने चौमुखी दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. एका प्लेटमध्ये स्वस्तिक, हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं. त्यावरती थोडंसं हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आणि या प्लेटमध्ये हा चौमुखी दिवा जो आहे तो ठेवायचा आणि मुख्य दरवाजातून आत प्रवेश करताना आपली जी उजवी बाजू आहे त्या उजव्या बाजूला हा जो चौमुखी दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. जर जागा नसेल तिथे तर दुसरीकडे कुठेही ठेवू शकता तुम्ही. पण अशा प्रकारचा एक चौमुखी दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा लावायचा आहे. यानंतर आपल्याला तुळशी मातेजवळ देखील एक दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्ही तुपाचा लावा, तेलाचा लावा, कोणताही लावा, पण तुळशी मातेजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. सहसा आपण तुळशी मातेजवळ संध्याकाळी दिवा लावतो, पण अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी देखील दिवा लावायचा आहे. त्यानंतर एक दिवा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील लावायचा आहे. बघा, स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचं वास असतो. त्यामुळे अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून आपल्याला एक दिवा किचनमध्ये देखील आपल्याला लावायचा आहे. अगदी 10-15 मिनटं पेटता राहील एवढं जरी तेल टाकलं तरी देखील चालेल. पण अशा पद्धतीचा एक दिवा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील लावायचा आहे. हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला काही ठिकाणी स्वस्तिक देखील काढायचे आहेत. आता हे स्वस्तिक तुम्ही हळदी कुंकू कशानेही काढू शकता. पहिलं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. त्यानंतरचं दुसरं जे स्वस्तिक आहे ते येणार आहे आपल्या किचनमध्ये. आता किचनमधलं जे स्वस्तिक आहे ते तुम्ही शेगडीवरती काढू शकता किंवा मग शेगडीच्या मागे जर टाईल्स असतील तर तिथे देखील काढू शकता. त्यानंतरचं तिसरं जे स्वस्तिक आहे ते आपल्या देवघरामध्ये येणार आहे.
चौथं स्वस्तिक आपल्या तुळशी मातेच्या इथे येणार आहे आणि पाचवं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या तिजोरीवरती म्हणजे जिथे आपण आपले महत्त्वाचे कागदपत्र आणि वस्तू ठेवतो तिथे पाचवं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता यानंतर आपलं देवघर देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. म्हणजे काय तर बघा, दररोज आपण देवांना अंघोळ घालत असतो, पूजा करत असतो, पण अमावास्येच्या दिवशी देवघरातलं सगळं सामान जे आहे ते बाहेर काढायचं आहे. जसं की विविध ग्रंथ असतील, तर ते आपल्याला सगळे बाहेर काढून देवघर जे आहे ते संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपल्या देवांना हळदीच्या पाण्याने अंघोळ घालायची आणि आपले देव जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांना ठेवायचं आहे. हे ग्रंथ वगैरे ते त्या त्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे देवघर आपलं स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि आपली त्यानंतर जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे देवघराची स्वच्छता करण्यासाठी अमावास्या आणि एकादशीच्या दिवशी केली जाते. पण शक्यतो अमावास्येच्या दिवशीच अशा प्रकारे देवघराची स्वच्छता जी आहे ती करावी. त्यामुळे तुम्हाला जर देवघराची स्वच्छता करायची असेल, तर अमावास्येच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे देवघराची स्वच्छता करू शकता. आता पूजेमध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा ज्या आहेत त्या अमावास्येच्या दिवशी केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीसूक्तम आहे, कुंकुमार्चन आहे. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती करा किंवा मग देवीचा टाक असेल तर त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन जे आहे ते उद्याच्या दिवशी करू शकता. याशिवाय बघा, लक्ष्मी मातेची जेवढी आपण सेवा करणार आहोत तेवढीच आपल्याला श्रीहरी विष्णूंची देखील सेवा करायची आहे. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे. यासोबतच बघा, देवघरामध्ये आपण जो दिवा लावणार आहोत तो तुम्ही शक्यतो तुपाचा लावायचा प्रयत्न करा. पण जर शक्य नसेल तर मग तेलाचा लावला तरी देखील चालेल आणि ह्या दिव्याखाली आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत ते ठेवायचे आहेत. अगदी आठवणीने काळे तीळ जे आहेत ते ठेवायचे आहेत दिव्याखाली. आणि हा जो दिवा आहे तो अखंड स्वरूपात लावण्याचा प्रयत्न करा. रात्रीपर्यंत हा दिवा तेवत राहील याची काळजी घ्या. अगदीच विजला तर हरकत नाही, पण शक्यतो तो रात्रीपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्या. यानंतरचा जो उपाय आहे तो आपल्या घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठीच आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये जे आपलं टॉयलेट बाथरूम आहे तिथे सगळ्यात जास्त नकारात्मकता असते. त्यामुळे एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला खडे मीठ जे आहे ते भरून ठेवायचं आहे आणि आपल्याला त्यावरती म्हणजे झाकण लावून ठेवायचं नाही आहे, ते उघडंच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर शनिवारी किंवा मग पुढच्या अमावास्येला हे जे मीठ आहे ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे आणि ही वाटी पुन्हा धुवून त्यामध्ये नवीन मीठ जे आहे ते भरून ठेवायचं आहे. बघा, असं सातत्याने जर तुम्ही करत राहिलात तर बऱ्याच प्रमाणात सकारात्मक बदल जे आहेत ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येतील. यानंतरचा महत्त्वाचा उपाय जो आहे तो म्हणजे बघा, पितृदोषापासून मुक्तता मिळावी यासाठी आपल्याला करायचं आहे. आपल्याला दक्षिण दिशेला कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे. बघा, दुपारच्या वेळेला आपल्याला कावळ्यासाठी दहीभात जो आहे तो दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. आता कावळ्या व्यतिरिक्त दुसरे कुठचे पक्षी जर येऊन हा दहीभात खाऊन गेले तरी काही हरकत नाही, पण कावळ्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला अशा प्रकारे दहीभात जो आहे तो अमावास्येच्या दिवशी दुपारी ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला मुख्य दरवाजावरून देखील दहीभाताचा उतारा जो आहे तो अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. बघा, थोडासा दहीभात घ्यायचा आणि 7 वेळा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून हा दहीभात जो आहे तो उतरवायचा आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. दहीभाताचा उतारा म्हणजे 7 वेळा आपल्या मुख्य दरवाजावरून उतरवायचा आणि हा दहीभात एखाद्या झाडाखाली किंवा मग मोकळ्या ठिकाणी नेऊन आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर बघा, एक महत्त्वाचा उपाय आपल्या पितरांसाठी आपल्याला करायचा आहे. तो म्हणजे बघा, अमावास्येच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावायचा आहे आणि त्या ठिकाणी पितृसूक्त जर म्हणणं शक्य असेल तर ते म्हणावं किंवा मग 11 वेळेस ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरी देखील चालेल. पण पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला अशा प्रकारे एक दिवा जो आहे तो आवर्जून लावायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे हे महत्त्वाचे उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या आपल्याला अमावास्येच्या दिवशी करायचे आहेत. मराठी वर्षाप्रमाणे ही शेवटची अमावास्या आहे, त्यामुळे अगदी आवर्जून आपल्याला हे उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. जेणेकरून आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये जे काही अडथळे येतात ते दूर होऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांची आणि आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती जी आहे ती होत जाईल. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.